आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। आता खासगी विना अनुदानित शाळांमध्ये होणार आरटीई प्रवेश। सरकारने नवा जीआर जारी केला। उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे राज्य सरकार नमले। उद्यापासून नवीन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे। खासगी शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश पूर्वीप्रमाणेच घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील शेकडो पालकांना खासगी शाळांचा पर्याय उपलब्ध होत असल्याने शिक्षण विभागाने घेतलेल्या या उपक्रमाचे अनेक संघटनांनी स्वागत केले आहे। प्राथमिक शिक्षक संचालनालयाकडून आरटीई प्रवेश या नवीन प्रक्रिया मंगळवार 14 मे पासून सुरू होणार असून 10 मे रोजी शासनाने नवीन जीआर जारी केला। आरटीई या प्रवेश प्रक्रियेत सर्व सरकारी अनुदानित शाळांचा समावेश केला जाईल। प्रवेश फक्त खासगी शाळांमध्येच दिला जाईल। 25% ऑनलाईन प्रवेश 2024 ते 2025 शी संबंधित पुढील सर्व अपडेट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याची ही माहिती नव्या परिपत्रकात देण्यात आली आहे। 14 मे पासून पुढील 15 दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल। शाळा सुरू होण्यापूर्वी आरटीई द्वारे प्रवेश पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्याला शाळेच्या पहिल्या दिवशी आरटीई मधून प्रवेश मिळेल। नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्व पालकांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे। गेल्या वर्षी ज्या शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करण्यात आली होती त्या शाळांमध्ये हे प्रवेश पत्रक दिले जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे। आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्वीच्या नियमानुसार तातडीने चालवण्याचा आदेश देण्यात आले आहे। पोर्टलमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहे आणि जनहित याचिका लक्षात घेऊन 6 मार्च 2024 आणि 3 एप्रिलचे परिपत्रक रद्द करण्यात आले। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।